दोन सलामीर बॅटल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बालकृष्ण गोरखणा तर एका बाजूला आपण पाहिला तर हर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ज्याची नेहमी पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा राहिली गेली आणि आता स्वतःच्या अगदी कमी वयामध्ये मात्र या जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव राहिलं गेलं वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. आणि नक्कीच आतापर्यंत 56 मालिकावीरचा हकदार ज्याच्या नावावरती ठरला गेला तोच वीरेंद्र भूपेंद्र बाबरे, ब्रँड ऑफ सातपाटी. आणि नक्कीच पालघर जिल्ह्याचं मोठं नाव करणारा खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय बजरंग सातपाटी ब आहे तर एका बाजूला श्री वक्रतुंड कृषी पाटी संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ रंगेल आजच्या दिवसामध्ये. बिग बॅटल, बिग मॅच. एका बाजूला सातपटी एक्सप्रेस तर एका बाजूला आपण पहिला कृषीपाटी एक्सप्रेस या ठिकाणी पाहायला मिळतंय. हर्ष आहे या ठिकाणी स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला बालकृष्ण गोरखणा. हे दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलाच बॉल असेल पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल हर्षदसाठी. यावेळेस पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती भेदक मारा, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळले गेले. डॉट बॉल नि सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि नक्कीच कारण की आज क्रिकेटच्या पटलावरती अगदी कमी वयामध्ये एक गरुडावरती झेप घेणारा मात्र नक्कीच आदिवासी समाजाचा खेळाडू आपण पाहू शकाल वीरेंद्र बाबरे. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन, सरळ बॅटचा वापर आणि तितकी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. हर्षदने वेट केला, निहाळलं आणि त्यानंतर चेंडूला सन्मान देखील केलाय. म्हणून म्हणतात ना, अच्छी गेंदो का सन्मान करो और बुरी गेंदो का अपमान करो. हे टेनिस बॉल क्रिकेट शिकवत आहे आपल्याला. आणि डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं हे मात्र मैदानामध्ये आपण पाहिलं. यावेळी चेंडू पडल्यानंतर नॅचरल बाउन्स पाहायला मिळाला. खराब चेंडू, या चेंडूवरती पनिशमेंट केली जाते. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव अतिरिक्त धावेने स्कोर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळेल. 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन दी बोर्ड, 2 धावा धाव फलकावरती. जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. त्या बाजूला वीरेंद्र बाबरे. यावेळी बन्नाट वेग, तेज गतीचा रफ्तार, रफ्तार की सौदागर. डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी सकृत्यकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. इथून आतापर्यंत आपण पाहिला धावपळक आतापर्यंत 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सुयोग्यरित्या समाप्त झालाय. पहिलं षटक आहे पॉवर प्लेच्या बंधनामधलं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पावलांचा वापर जरूर केला होता, याही वेळीच डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हवी ठरलाय गोलंदाज वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत सातपटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला आहे बालकृष्ण गोरखणा, पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. गतीचा रफ्तार, इथून डॉट बॉल आलाय. वेगावरती स्वार. काही जबरदस्त अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी कशी असावी हे मात्र सिद्ध करत असताना जबरदस्त खेळी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात वीरेंद्र बाबरे या गोलंदाजाने. यावेळी सोडवलाय जरूर, फटका फसलाय त्या ठिकाणी. स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडू खाली आले होते. इथून झेल मात्र धरतीला दान केला जातोय. 1 धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 1 षटकाच्या समाप्ती करीस 3 या आकड्यावरती. आणि इथून घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मितेश घोडकेला मात्र प्रमोट केला गेलाय. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. पहिल्या षटक आपण पाहिला वीरेंद्र भूपेंद्र बाबरे या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. सॉरी समस्व 3 धावा. इथून बॉलिंग ट्रॅकवरती मितेश घोडके आहे, तर एका बाजूला बालकृष्ण गोरखडा, तर एका बाजूला हर्षद गोरखडा. ही 2 सलामीर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. ड्रम लाईनच्या बाहेर व्हाईट सिग्नल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होईल. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन दी बोर्ड, 4 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त खेळी रंगते मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर, पावलांचा वापर केला होता, पण तसं काही घडणार नाही. इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यष्टीचित्त होत असताना बालकृष्ण गोरखना बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉड. नवीन फलंदाज 1 डाऊन प्लेयर देवराम केतू गोरखणा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून बॉलिंग ट्रॅकवरती मितेश घोडके आतापर्यंत पलटवार केला. पहिल्या चेंडूवर कुठेतरी मात्र ट्रम लाईनच्या बाहेर चेंडू हाताळला आणि तदनंतर मात्र व्हेरिएशन झालं आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून डॉट बॉल आलाय. लाऊड अपील जरूर होती पंचांकडे. इथून चांगला पलटवार पाहायला मिळतोय मितेश घोडकेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटक आहे प्रगतीपथावर. धाव फलक आपण आतापर्यंत पाहिला तर मितेश घाडगे आणि मितेश धाडगे समस्व. इथून मितेश धाडगे हा गोलंदाज काही जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत. यावेळेस वेगावरती स्वार झालाय. डॉट बॉल आलाय. इथून पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय श्री वक्रतुंड कृषीवाडी संघ. इथून सुरुवात एक ड्रीमगत सुरुवात राहिली गेली जयभद्रंग सातपाटी ब संघाची. इथून आतापर्यंत यावेळी सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल आलाय. इथून चांगली गोलंदाजी हाताळते मितेश धाडगे. हा गोलंदाज आतापर्यंत हावी ठरलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल आलेत. इथून शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील. याही वेळेस वळवलाय. इथून मात्र डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी, अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी कशी असावी हे मात्र दर्शवत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून आता धावफलक आपण पाहिलं तर धावसंख्येला पूर्णपणे बंदी लागले गेले 4 या आकड्यावरती. यावेळेस मात्र स्वतः फॉलोथ्रोमध्ये चेंडूला फील्ड केला गेला. 1 धाव परिपूर्ण केली गेली आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीखेरीज. 2.50 ची सरासरी गाठत असताना 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून ती डीजेला संधी. मनीष शिवराडे आलाय त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती. हा देखील चांगला गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून राहिला जातो जयबजरंग सातपाटी ब संघाच्या माध्यमातून. तर एका बाजूला आहे हर्षद सलामी. यावेळी अप्रतिम खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती. 1 धाव परिपूर्ण केली गेली आणि 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावेने धावफलक स्पर्श करेल. या एकेरी आकड्याने 6 या आकड्यावरती 6 रन ऑन दी बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. इथून चांगली गोलंदाजी साकारली गेली आतापर्यंत. मनीष शिवराडे या गोलंदाजाने डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत आहे आतापर्यंत जयबजरंग सातपाटी ब संघ. एक मजबूत गोलंदाजी कशी असावी हे मात्र दर्शवत असताना 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त पाहायला मिळाला आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न.
एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केले जाईल. एका धावेवर सॅटिस्फाय. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. एक संयमी खेळी करत असताना गोलंदाज मनीष शिवराडे आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती वेगावरती स्वार ही गोलंदाजी पाहायला मिळाली मनीष शिवराडे आहे. तर एका बाजूला आपण पाहिलं स्ट्राईक एंडला देवराम गोरखना वळवलाय जरूर चेंडूला. या ठिकाणी डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी हाताळले. इथून प्रत्येक डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. याही वेळेस वेगावरती स्वार डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिलं आतापर्यंत 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन ऑन दी रोड. यावेळेस क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं बदल होते. 3 षटकाचे होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 2.75 ची सरासरी गाठत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना श्री वक्रतुंड कृषीवाडी संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. गोलंदाज करणला मात्र प्रमोट केलं गेलं शेवटच्या आणि अंतिम षटक काढण्यासाठी. इथून आतापर्यंत 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला त्या ठिकाणी. इथून मात्र मोठा प्रहार जरूर केला. इनसाइड आउटचा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण क्लिअर करेल. चेंडू सरळ आलाय सीमारेखा पार. चौकार 4. इथून पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला गेलाय हर्षच्या बॅट मधून आणि या महत्वाचा चौकार असेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद झाला असता. इथून यस एक धाबणे धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त सुरुवात राहिली गेली त्या ठिकाणी. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता जयबजरंग सातपाटी ब संघाने. इथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. इथून आपण पाहिलं तर त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड.
प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावा जमवल्या गेल्या या ठिकाणी वक्रतुंड कृषीपाटी संघाने आणि 16 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. चला नेक्स्ट पुकार असेल जयसंभो टेंबी सी संघ आणि शिवनेरी रोडखट ब दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या. जयसंभो टेंबी सी आणि शिवनेरी रोडखट ब. धन्यवाद. थँक्यू. चला जयसंभो टेंबी संघ सी कॅप्टन जयसंभो. इथून 16 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. येणारे चेंडू असतील 24 आणि 16 धावांचं लक्ष्य. इथून गोलंदाज हर्षला मात्र प्रमोट केल्या गेल्या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. गोलंदाजी मार्क वरती हर्ष आहे तर एका बाजूला स्ट्राईक एंडला मनीष. ही सलामीर जोडी आहे. पहिलाच बॉल थोडासा मात्र फुलटॉस राहिला होता पण फुल टॉल वसूल करता आला नाही. डॉट इथून एक धाब्याने का तो पण झालाय. गोलंदाज हर्ष आहे तर एका बाजूला वीरेंद्र बाबरे. इथून मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला स्लाइस केला गेलाय. एक धाव परिपूर्ण केले गेले. एक धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा हर्ष. यावेळी स्लोवर फुलटॉस राहिला गेला होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चूक फेकेपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावाने धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. जयसंभो टेंबी सी संघ कुठे असाल तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या.
शेवटचा आणि अंतिम पुकार असेल जय संबोर टेंबिसी संघाला. सर बॅटचा वापर जरूर क्षेत्रक्षण बीट होताना पाहायला मिळाला आणि चांगलं क्षेत्रक्षण होईपर्यंत त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. एकच धावेवर सॅटिस्फाय आणि एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 4 या आकड्यावरती 4 रन ऑन दी बोर्ड. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता, प्रयत्न सफल झालाय. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. यावेळी लाऊड अपील पंचांकडे. यस फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद. मनीष बॅक टू द पवेलियन. गॉन. नवीन फलंदाज हर्षल आलाय मैदानाच्या आतमध्ये. नो मॅन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती वंदेश या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. इथून पहिल्या षटकाच्या समाप्तीकरीस आपण पाहिला धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. अजून विजयासाठी 12 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज वंदेश आहे तर एका बाजूला वीरेंद्र बाबरे हा फलंदाज पाहायला मिळतोय. विजेट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती राहायला गेला. कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नव्हती. बाईकच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण मिळेल. एक धावेने धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजून 11 धावेची गरज आहे विजयासाठी. हर्षल आहे स्ट्राईक एंडला. इथून येणारे चेंडू असतील 17 चेंडू आणि 11 धावेची गरज. यावेळी वळवलाय जरूर चेंडूला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. श्री वक्रतुंड कृषीबाडी संघ आतापर्यंत पूर्णपणे सतपटी संघाला थांबवलाय मोठ्या धावापासून, मात्र कुठेतरी थांबवण्याचं कार्य केलं जात आहे. इथून पलटवार होईल का हे देखील मात्र प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू 11ची गरज आहे. यावेळी मात्र स्वतः फॉलोथ्रू मध्ये चेंडूला स्लाइस करण्याचा इथून चूक फेकी राहिली होती. त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अजूनही 10 धावेची गरज आहे विजयासाठी. 16 चेंडू 9 चेंडू आणि 10 धावेची गरज. सॉरी 15 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. 15 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा वंदेश. गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मात्र एक क्रॉस द लाईन वॅकेंट एरियाला कानफेटला रोल करत चेंडू सरळ दन 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 आलाय सीमारेखा पार. चौकार. चला जयसंबोट एमबीसी संघ जयसंबोट एमबीसी संघ तुम्ही 5 मिनिटाच्या आत इथे उपस्थित नसला तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. यावेळी सुबडवलाय जरूर आसमानी टोळा गगनाला भिडणारा आलाय षटकार 6.
इथून मॅच फिनिश पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग सातपटी ब संघ अँड हार्डक टीम श्री वक्रतुंड कृषीबाणी संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार. तत्पूर्वी आपण जय संपूट MBC संघ तर शिवनेरी रोडखड ब संघामध्ये हा सामना क्रमांक 4 होईल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी आमचे मान्यवर आणि नक्कीच एक मोलाचं सहकार्य, नेहमीच क्रिकेटवरती अफाट प्रेम असे साम्राज्य सातवी सरांचं शुभ आगमन झालंय आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सप्त सुमनाने या पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदच्या मात्र वतीने तुमचं देखील सप्त सुमनाने सहर्ष हार्दिक हार्दिक आणि लक्ष या ठिकाणी शुभेच्छा. इथून लगेच आपण आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 सुरुवात करणार आहोत. जय संपूट MBC संघ कुठे असाल तर उपस्थिती नोंदवायची लगेचच.